नको त्या माणसाचं नाव तोंडात घेण्याचं तू काम मला करतोस, पण हरकत नाही आहे. जे केलं आहे ते देशहितासाठी, राज्यहितासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी. आत्तापर्यंत कोणी नाही केलं ते आत्तापर्यंत या मुख्यमंत्र्यांनी केलेलं. माझी लाडकी बहीण 19 तारखेच्या आत 2 हप्ते माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आमच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. माझ्या मुलींचं मोफत शिक्षण, जे उच्च शिक्षण आहेत ते, मुलांचे स्टॅपेट की जेणेकरून डिग्री डिप्लोमा 12वी कोण करणार आहे. महिलांना अर्ध तिकीट, लेक लाडली योजना 1,01,000, देशावरती 7.5 हॉर्स पॉवरच्या मशीनला पंपाला फुकट वीज, 3 गॅस सिलेंडर, वयोश्री योजना, जे काय 65 वर्षाच्या वरती आहेत त्यांना 3,000 रुपये काठी घ्यायची असेल, चष्मा घ्यायचा असेल, कानातली मशीन घ्यायची असेल. त्यानंतर जे काय तीर्थयात्रेला जातील तर मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण. मग मला सांगा, ह्यांच्या पोटात दुखल नाही तर काय ओटात दुखल? आता हे मौलवी म्हणतील, अजून काय म्हणतील. त्यावेळेला मौलवींची मतं घेताना त्यांना काय वाटलं नाही आणि आता त्यांना चिडव करतायत. त्या मौलवीने आता बघावं काय करायचं आणि काय नाही ते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.